नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण कैरीची आमटी बनवणार आहोत. तर हे बघा, मी एक टोप घेतलेला आहे. हा ठेवते गॅसवर. गॅसवर टोप ठेवून त्याच्यावर तेल घालायचं आहे. थोडंसंच तेल घालायचं, जास्त नाही घालायचं. आपल्या शरीरास ते चांगलं तेलही चांगलं, पण अगदी कमी नाही घालायचं, कारण थोडंसं तेलही आपल्या शरीरात गेलं पाहिजे. म्हणून थोडं तेल घालून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत. तर फोडणीमध्ये काय काय साहित्य लागणार आहे, तर लसूण लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे, आणि आपली नेहमीची फोडणी हिंग, मोहरी, जिरं, शिवाय मेथीचे दाणे टाकायचे आहेत, आणि उडदाची डाळ टाकायची. तर एवढं जर तुम्ही फोडणीत टाकलात तर ती अप्रतिम लागते आमटी. फक्त आता तेल तापून घेतलं पाहिजे. तेल कापल्याप्रमाणे तेल तापल्यावर ही बघा, नेहमीप्रमाणे ही जी लसूण आहे ही मी आधी टाकत आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. लसूण चांगली लाल करून घ्यायची. त्यानंतर हा आहे कढीपत्ता. हा पहा, हा कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर आपली मोहरी, ही मोहरी टाकली. ही मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर आपलं जिरं टाकायचं. हे बघा, मोहरी तडतडते आहे. जिरं टाकायचं. जिरं टाकल्यावर दोन 3-4 मेथीचे दाणे टाकायचे. मग ते छान लागतात आमटीत खायला. आणि त्यानंतर हिंग टाकायचा. म्हणजे आपल्या मोहरी फोडणीत काय काय झालं, हिंग, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, लसूण हे चांगलं फोडणी आली, चांगलं चुरचुरलं पाहिजे, आवाज आला पाहिजे, की मग ही भिजवून घेतलेली डाळ टाकायची. बघा, काय सुंदर सुवास आलेला आहे. असं वाटतंय की आमटी आत्ताच लगेच प्यावी असं वाटत आहे. उडदाची डाळ मी भिजवून घेतली होती, ती टाकत आहे. जर तुम्ही भिजवून घेतली तर ती जरा शिजते, म्हणून मी भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर हा मी कैरीचा पल्प केलेला आहे. हा बघा, हा ॲक्च्युली कसा करायचा, तर कैरी उकळून घ्यायची आणि जसं आपण पन्ह्याला करतो त्याप्रमाणे कैरी करायची, आणि त्याचा हा असा गर काढून घ्यायचा, आणि तुकडे त्याचे तसेच ठेवायचे. म्हणजे काय होतं, आपल्याला ते खाताना मस्त चविष्ट लागतात. आता हे याला मस्त फोडणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा गर ओतून घ्यावा. हा बघा, हा गर मी ओतून घेतलेला आहे. थोडं पाणी पण घालणार आहे हे धुवून. गर छानपैकी ओतल्यानंतर आपण त्यामध्ये काय करायचे, थोडा माझ्याकडे थोडा आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया. हा बघा, हा मिरची पूड तुमच्या आवडीप्रमाणे टाका. त्यानंतर तुम्ही टाका मीठ हे आपलं नेहमीचं असतंच. मीठ टाकलं, पण थोडंच टाकायचं, नाही तर खारट होण्याची शक्यता असते. त्यानंतर गूळ टाकायचा थोडा. हा पहा, गूळ टाकला आहे. आणि थोडीशी त्याला हळद पण टाकायची. हे सगळं चांगलं ढवळून घ्यायचं. मस्त सुगंध येत आहे. असं चांगलं ढवळून घेतलं आहे मी. आता काय करायचं, हे माझ्याकडे खोबऱ्याचा रस आहे. इथे आम्ही अमेरिकेत हेच वापरतो. खोबऱ्याचं मिल्क म्हणून मिळतं, ते आम्ही वापरतो. पण तुम्हाला इंडियात तर चांगले ताजे नारळ मिळतात, तर तुम्ही ते वापरू शकता. तर हा थोडासा खोबऱ्याचा रस टाकायचा, जास्त नाही टाकायचा. थोडासा खोबऱ्याचा रस टाकायचा. आणि त्यानंतर हे पाणी घालायचं जरासं, आणि त्याला चांगलं उकळू द्यायचं. काय कलर आला आहे आमटीला, हा बघा. हा पहा, तुम्हाला दिसत असेलच. हा बघा, किती ऑरेंज आमरसासारखा कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, अगदी थोडंसं, म्हणजे हे चांगली उकळी आली की ह्याच्यात थोडं पाणी घ्यायचं.
आणि एकच चमचा हे घालायचं, एकच चमचा चण्याचं पीठ घालायचं. त्याने काय होतं, ती आमटी जी असते ती बांधली जाते, फुटत नाही. म्हणून जास्त नाही घालायचं चण्याचं पीठ. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 1 चमचा पीठ घेतलेलं आहे. बस एवढंच जरा पाण्यात मिक्स करून घ्यायचं. छान त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इथे आमटीला उकळी सुद्धा येत आहे. हे बघा कसं छान व्यवस्थित. तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता. पूर्वीच्या बायका तर हातानेच करायच्या, पण हल्ली सगळीकडे स्वच्छता, टापटीपता, तर लोक शक्यतो हाताने केलेलं खायला बघत नाही. पण आपल्याकडे रवी असते, रवीने करायचं. पण आता 1 चमचा पीठ आपलं रवीने होऊ शकत नाही. मग अशा वेळेस चमच्याने करू शकता तुम्ही. चमच्याने छानपैकी होतं. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे चमच्याने खूप छान पीठ एकदम एकजीव झालेलं आहे. हे बघा किती एकजीव झाले. मग हे पण हळूच त्याच्यात सोडायचं. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटत आहे. हा बघा किती सुंदर कलर आलाय, पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे, जसं काही आमरसच आहे. आणि हा मस्तपैकी आता याला उकळी येऊ द्यायची. लाईक कैरीची आमटी रेडी होईल. थोडी जाड झाली आहे, पण तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पातळ करू शकता. पण मी थोडंसं जाडसर का ठेवते, म्हणजे ती वाढतही नाही आणि आपल्याला चपातीबरोबर पण खाता येते, भातावर पण घेता येते. म्हणून मी थोडीशी जाडसर केलेली आहे. 1 उकळी आली की आपलं हे आमटी रेडी आहे. अशी आंबट गोड तिखट आमटी आपली रेडी आहे. ही पहा, ही बघा. आणि हे मी कैरीचे तुकडे मुद्दामून असे ठेवलेत की जेणेकरून आपल्याला ते खाता येतात. बाट सुद्धा ठेवलेली आहे. ही पहा, ही बाटही मी ते ठेवलेली आहे. मग ही बाट खाताना खूप मजा येते. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही काय करायचं, नुसतं नाही बसायचं, तर माझ्या व्हिडिओला तुम्ही हे बनवायचं आणि मला कमेंट्समध्ये सांगायचं की हे खूप छान झालं होतं म्हणून. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं. धन्यवाद.